सकाळचे सुंदर वातावरण, पडणारे पावसाचे थेंब आणि चहाचा घोट हे मनाला एक प्रकारचा आनंद देऊन जातात आणि एक प्रकारची शरीरामध्ये ऊर्जा येते. तर हाय हॅलो नमस्कार, मी पायल. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. हा जे दिवस आहे शुक्रवारचा, शुक्रवारची सुरुवात आता माझी या गोष्टीनंच होते, कारण आषाढ महिन्यातील शुक्रवारला विशेष महत्त्व असतं. आता हा आषाढ महिन्यातील शुक्रवारला का महत्त्व असतं ते मी पुढे सांगते. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की देवांना क्लीन करण्यासाठी मी कुठल्या गोष्टीचा वापर करते. आता त्याच गोष्टी वापरून आहे ना, मी या सगळे भांडे म्हणा, दिवे म्हणा, हेही घासून घेते आणि खूप छान स्वच्छ निघतात. आता दिवे खूप चिकट झालेले असेल ना, तर तुम्ही पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये ना त्यांना धुवून घ्यायचं, तर त्याचा चिकटपणा निघून जातं आणि त्यानंतर आपण या पेस्टने घासले ना इतके छान क्लीन निघतात. आणि ही उतरण आहे, तर उतरण ही खूप छान अशी माझी निघली आहे. पुढे मी तुम्हाला धुवूनही दाखवेल. तर यामुळं काय होतं की आपल्याला जे पितांबरीने हात आहे ना आपले खूप काळे होतात, तर तेही होत नाहीत आणि आपले भाडे घरातल्या साहित्याने आपले एकदम छान चमकतात. त्यामुळं आता तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की याच गोष्टीचा वापर करून आहे ना मी देव म्हणा की देवांचे भांडे म्हणा क्लीन करते. तर त्यामुळं असं होतं की केमिकलचाही वापर कमी होतो आणि घरातल्या वस्तूचा उपयोग होऊन म्हटल्यावर आपल्याला थोडं बजेटमध्येही या गोष्टी होतात. तर आता मी तुम्हाला धुवूनही दाखवते की किती छान असे माझे उतरण निघले आहेत. आणि बघा त्याच्यावर एक डाग ही आणि आहे ना, असं नाही की लगेच आता धुतलं घासले आणि तसंच लगेच डाग पडतात, असंही होत नाही. याला पुसून घेतलं ना तर ते छान पितांबरीसारखे राहतात. त्यामुळं मी पहिल्यांदा अनुभव केला आहे आणि नंतरच तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. तर असो, आषाढ महिन्यातील शुक्रवार हा देवी महालक्ष्मी, अन्नपूर्णा माता, आदिशक्तीच्या उपासनेसाठी आहे ना शुभ महिना मानला जातो. आता अष्टलक्ष्मी दिवाही मी छान असा स्वच्छ करून घेतला आहे आणि तो दिवा मी शुक्रवारी लावतेच, कारण 8 दिव्याचा स्वरूप मानलं जातं, त्यामुळं हा दिवा लावतेच. आता अष्टलक्ष्मी दिवा तर लावतेच, त्याबरोबर कुंचमी भरते आणि या महिन्यात आवर्जून केलं जातं म्हणजे नैवेद्य नारळ. आता देवीला आपण घरामध्ये नैवेद्य करतो. आता पौर्णिमेला म्हणा की अमावस्याला आपण दहीभाताचा नैवेद्य करतो आणि रोजही मी नैवेद्य दाखवते. पण या महिन्यामध्ये महत्त्व असते ते आपल्या आजूबाजूला एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देवीची ओटी भरणं किंवा देवीला नैवेद्य नारळ करणं. आता तो का करायचा, तर आपल्या लहान मुलांना आरोग्याच्या समस्या होऊ नये त्यामुळं देवीला आपल्याला प्रार्थना करायची असते. आता पावसाळ्याचं सुरुवात आहे, त्यामुळं रोगराई, संसर्गजन्य रोगाचा काळ मानला जातो. त्यामुळे ना या काळामध्ये आपल्या लेकरांच्या, आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं असं देवीला आपण प्रार्थना करायची असते. त्यामुळे या काळामध्ये देवीची ओटी भरली जाते. आता हे कारण मला तर माहिती आहे, अजून दुसरं काही कारण असेल तर मला माहीत नाही, पण सगळे शुक्रवारी म्हणा, मंगळवारी म्हणा, या गोष्टी आपण करत असतो आषाढ महिन्यातील. आणि आषाढ महिन्याच्या अमावस्याला तर आपण दीपपूजन करत असतो. तसंच गोपद्म व्रत तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की अजून करत नसाल ना तर आता चालू करा. खरंच खूप सिंपल आहे, पण आहे ना खरंच छान वाटतं. ही आहे माझी उतरण. आता उतरण किती बघा, किती छान क्लीन अशी निघली आहे. आणि उतरण आहे ना धुतल्यानंतर मी थोड्या वेळ तशीच ठेवली होती, पण आहे ना त्याच्यातील पाणी आपल्याला आहे ना थोडंसंही त्याच्यात राहिलं नाही पाहिजे, कारण आपल्याला त्याच्यात अन्न भरायचं, अन्न म्हणजे जे धान्य आहे ते भरायचं असतं. तर आता उतरणमध्ये आता खूप जणी काय भरतात, तर मी काय भरते ते तुम्हाला दाखवते. आता खूप जणी काय करतात की हळदी कुंकू भरतात, पैसे भरतात, पण मी तसं करत नाही. मी आहे ना त्याच्यामध्ये धान्य भरते. आता मी पुढे दाखवते तुम्हाला काय काय भरते. आता धान्य भरण्याचं कारण म्हणजे हे जे उतरण आहे ते अन्नपूर्णा मातेच्या याच्यासाठी आपण भरत असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला धान्य भरायचे असतात. धान्य कुठले भरायचे असतात, तर याच्यामध्ये उडीद सोडून आपल्याला आहे ना सगळं धान्य भरता येतात. म्हणजे उडदाची डाळ म्हणा, उडीद जे अख्खे असतात ते सोडून आपल्याला सगळे धान्य भरता येतात. त्यामुळं आपण धान्य भरू शकतो. आता हळदी कुंकू तर मी कधी भरत नाही. मी खूप व्हिडिओमध्येही बघितले की हळदी कुंकू भरतात, पैसे भरतात, पण आपण हे अन्नपूर्णा मातेसाठी करतो. त्यामुळं मी तर शक्यतो आहे ना याच्यामध्ये धान्यच टाकते. आणि याच्यात मी पहिल्यांदा गहू टाकला आहे, कारण आपल्याकडे जे धान्य आहे ना तेच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं असतं. तुमच्याकडे जर कमी धान्य असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही डाळी पण वापरू शकता. आता डाळीमध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरू शकता, तुरीची डाळ वापरू शकता, या डाळी मुगाची डाळ वापरू शकता. पण शक्यतो अख्खे आपल्याला आहे ना जे
अख्खं स्वरूपात असतं ना तेच धान्य याच्यामध्ये भरावं असं म्हणलं जातं. त्यामुळं मी अख्खे धान्य भरते, म्हणजे गहू झालं, ज्वारी झालं, तांदूळ झालं. आता जे आपले गावरान हरभरे म्हणा येतात किंवा हरभरे नसेल तर आपण छोले टाकू शकतो. आणि याच्यामध्ये आवर्जून टाकायचं म्हणजे धने देवीला आकर्षित करतात असं म्हणलं जातं. त्यामुळं धने मी वरच्या ह्याच्यात टाकले आहेत. बरं आहे ना, मी 1 रुपयाचं किंवा तुम्ही 5 रुपयाचं असं नाणं ठेवायचं. एवढं मी भरते त्याच्यामध्ये. आता वरच्या ह्याच्यात कोण कोण हळदी कुंकू भरतं, आता ते मला माहीत नाही, पण मी अशा पद्धतीनेच भरते. तर आता अशा पद्धतीने उतरण भरली जाते. आता ही उतरण तुम्ही शुक्रवारी भरू शकता, पौर्णिमेला भरू शकता किंवा एखाद्या मंगळवारी भरले तरी चालतं. म्हणजे देवीचे जे वारा असतात ठरलेले आपले, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, याच वारा दिवशी आपल्याला उतरण भरता येते. आता पौर्णिमेला मला जमलं नाही तर मी शुक्रवारी भरते. पण पौर्णिमेलाही कोण कोण भरतं. तर आता उतरंडीमुळं माझं आहे ना ते देवघर इतकं छान असं वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि या दिवशी शुक्रवार असल्यामुळे माझं कुंचम सेवा तर असेल, तर तीही सेवा मी लगेच करून घेतली. आणि रात्री मला वैभवलक्ष्मी व्रतही करायचं असतं. शुक्रवारच्या दिवशी देवीसाठी कोण खीर करतं तर कोणी गोडाचं काहीतरी नैवेद्य करतं. आता माझं वैभवलक्ष्मी व्रतही असतं. मग संध्याकाळी रोज म्हणजे जर वेळेसच खीर म्हणा, शिरा म्हणा असं करण्यापेक्षा यावेळेस मी ठरवलं की लापशी करायची. आणि मी अगोदरच सांगितलं होतं की आता मला लापशी काय माहीत की खूप आवडायला लागली. त्यामुळं घरातही सगळे खातात, त्यामुळं मग मी आवर्जून बनवते. आता लापशी कशी मी बनवते हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. आणि खूप सिंपल पद्धतीने आहे ना बनवते, पण इतकी छान लागते. तुम्हीही नक्की बनवून बघा, खरंच खूप छान लागते. तर आता इथं आहे ना मी तूप टाकलं आहे आणि आपल्याकडे जे ड्रायफ्रूट आहेत ते टाकायचे. ह्याच्यात टाकायचं म्हणजे आवर्जून ते खोबरं. आता खोबरं मोठं मोठं आपल्याला करून टाकायचं आणि ते व्यवस्थित तळायचं. आता कोणाला आहे ना जे ड्रायफ्रूट टाकले आहेत ते कुणाला क्रंची आवडतात, तर कोणाला आहे ना फक्त थोडंसं कलर चेंज झालेलं आवडतं. तर मला आहे ना एकदम असे प्रॉपर तळलेले आवडतात, तर ते तसेच तळून घेतले आहेत मी. आणि त्याच्यामध्ये मी हा बाहेरचा आणलेला दलिया म्हणा की गव्हाचं भरड म्हणा हे टाकते. आणि ही मी डीमार्टमधूनच घेऊन आले होते. आणि त्याला आहे ना आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे तुपामध्ये व्यवस्थित परतायचं. आता तूप कमी असेल तर अजून आपण वरतून टाकू शकतो, पण मला वाटलं की आहे माझ्या त्या ह्याच्यापुरतं की भाजायपुरतं आहे, तर मी त्याच्यात तूप नंतर टाकलं नाही, अगोदरच मी 2-3 चमचे टाकले होते. तर त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणीही टाकू शकता, थंड पाणीही टाकू शकता. पण गरम पाणी टाकलं तर आहे ना काय होतं की लवकर शिजतं ते आणि एकदम मोकळं मोकळं होतं. तर याला आहे ना व्यवस्थित आपल्याला ना शिजवून घ्यायचं आहे. गव्हाचं असल्यामुळं शिजायला थोडासा वेळ जातो, जादा वेळ जात नाही, थोडासा वेळ जातो. तर तेवढं आपल्याला व्यवस्थित शिजलं पाहिजे. लगेच आपल्याला गूळ साखर काही टाकायची नाही आहे. त्याला झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ना तुम्ही नंतर सगळ्या गोष्टी टाकायच्या असतात. तर आता हे शिजलं आहे व्यवस्थित, त्याला झाकून मी आहे ना 10 मिनटं व्यवस्थित शिजवून घेतलं आहे कुकरमध्ये. तर याच्यावरून लवकर होते, पण कुकरपेक्षा मला असंच वाटतं की अशी आहे ना कढईमध्ये मोकळी मोकळी जास्त होते, कुकरमध्ये एकदम चिकट होऊन जाते. तर याच्यामध्ये मी आहे ना गूळ टाकला आहे. आता 1 वाटीसाठी पाऊण वाटी गूळ टाकला जातो, म्हणजे आपल्या घरामध्ये आवडेल तसं गूळ. कोणाकोणाच्या घरामध्ये आहे ना कमी गोड आवडलं जातं, तर आता आमच्या इथं बॅलन्स आवडलं जातं, म्हणजे जास्त गोड पण नसतं आणि जास्त सपकही नाही आवडत. त्यामुळं मग मी माझ्या अंदाजाने गूळ टाकला आहे. तर गूळ एकदम मेल्ट करून घ्यायचा आणि याच्यामध्ये वरतून आपल्याला जे आपण तळलेले आहेत ना ते ड्रायफ्रूट टाकायचे. आणि आवर्जून टाकायचं म्हणजे त्याच्यामध्ये विलायची पावडर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण जायफळ असतं ते जायफळ आवर्जून टाकायचं, त्याने एकदम छान अशी चव येते. वरतून तुम्ही नारळ, ओला नारळही टाकू शकता, पण आहे ना अशीही बनवली तरी खूप छान होते. आणि जायफळ तर बी आवर्जून कुठल्याही गोड पदार्थात टाकते, कारण मला जायफळचा टेस्ट खरंच खूप आवडते. आणि हे ड्रायफ्रूट तळलेले आणि जे खोबरं आहे ते तळून अजून मी त्याच्यामध्ये ॲड केलं. मला तळलेलं खोबरं खूप आवडतं, त्यामुळं मी असं टाकते. तर अशी पटकन रेडी झाली माझी लापशी म्हणा, खीर म्हणा, हलवा म्हणा, काही म्हणतात ते, आम्ही तर लापशीच म्हणतो. तर तयार झाली आणि रात्री परत देवीची मी वैभवलक्ष्मी मातेची पूजाही केली. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.